रवंदे गावातील 40 आदिवासी कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती। मात्र पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना बेघर करण्याचा हा निर्णय असल्याने एकलव्य संघटनेच्या वतीने या अन्यायाविरोधात सोमवार 17 मार्च पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू करण्यात आले होते। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते आहे। स्वर्गीय कोल्हे यांचे मोठे काम आदिवासी समाजाच्या बद्दल होते। हा प्रश्न सुटणे ही त्यांच्याप्रती प्रेरणारूपी आदरांजली आहे असे चित्र बघायला मिळाले। या आंदोलनात महिला, पुरुष आणि लहान मुले 7 दिवस उन्हात ठिय्या देऊन बसली होती। प्रशासनाने सुरुवातीला त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, मात्र आंदोलन तीव्र होत गेल्यानंतर अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली। पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जागा देण्याचा प्रस्ताव सादर केला। यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुढाकार घेत आदिवासी कुटुंबांना पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे। यावेळी प्रशासनाला पाठपुरावा करून नवीन जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मध्यस्थी आणि प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले। या आंदोलनामुळे कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी आदिवासी समाजाने केली आहे। कोपरगाव तालुक्यातील आमचं रौंदा येथील जे आदिवासी कुटुंबांचं अतिक्रमण हटवण्यासाठीचं इरिगेशननी नोटिसा दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या आदिवासी बांधवांसमोर एक प्रश्न निर्माण झाला। जवळजवळ 40 कुटुंब आहेत की गेल्या आठवडाभरापासून इथे तहसील कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन सुरू केलं आणि विशेषतः या आंदोलनात महिला, अगदी छोटी लहान मुलंसुद्धा आहेत। उन्हाचा तडाखा खूप आहे, इतकं ऊन आहे आणि इथेच त्यांनी बिऱ्हाड थाटलेला असल्यामुळे हा प्रश्न तसा गंभीर आहे हे लक्षात घेऊन माझ्याशी एकलव्य संघटनेचे प्रमुख उत्तम भाऊ पवार, निलेश भाऊ ठाकरे, आमचे जितेंद्र भाऊ रणशूर ही सगळी मंडळी बोलल्यानंतर आणि आमचे ग्रामपंचायतचे सरपंच, आमचे उपसरपंच ऋषिकेश कदम आणि या सरपंच आपले ते सदस्य सर्व यांच्याशी संपर्क झाला होता। तर सगळ्यांसाठीच हा विषय थोडासा जिव्हाळ्याचा, माणुसकीच्या भावनेतून हा प्रश्न मिटावा असा हा होता। पण या आदिवासी बांधवांना किती दिवस ह्या बिऱ्हाड आंदोलनात त्रास सहन करावा, विशेषतः महिलांनी आणि लेकराबाळांनी, त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसून BDO साहेब, तहसीलदार साहेब, विशेषतः त्यांच्या स्तरावर ते प्रयत्न निश्चित चालू होते, परंतु काही कायदेशीर मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांवर आज चर्चा त्यांनी केली। आम्ही एकत्र मीटिंग केली आणि विशेषतः आज स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांची जयंती आहे आणि साहेबांनी आदिवासींसाठी तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे। विशेषतः हिंगणीतील आदिवासींना जमीन मिळवून दिली, बऱ्याच ठिकाणी गावठी कर्ज असतील, गाई म्हशींचं वाटप असतील, रोजंदारीसाठी मालवाहतूक गाड्या असतील, आदिवासी बांधवांनी शिकावं, अगदी फार हवाई सुंदरी व्हावं आदिवासींच्या मुलींनी, त्यांना शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी साहेबांनी एक स्वतंत्र ऑफिसमध्ये व्यवस्था केलेली होती आदिवासी बांधवांसाठी आणि जणू काही हा विषय आज साहेबांच्या आशीर्वादाने मिटतोय असं मी आजच्या दिवशी मानते। स्वर्गीय कोल्हे साहेबांचं एक आदिवासींचं जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्याच्यामुळे हा विषय आज निश्चित थोडा मार्गी लागतोय, पुढे जातोय। याच्यासाठी आम्ही इथे चर्चा केली आणि मग उत्तम भाऊंनी, निलेश भाऊंनी त्याला साथ दिली आणि इथे आदिवासी बांधवांची त्यांनी चर्चा केली। त्यानुसार ग्रामपंचायतचा एक ठरावही आलेला आहे आणि तहसीलदार साहेब म्हटले तसं आता आपण भूमिहीन दाखला, महाराष्ट्रात कुठं जमीन नाही, म्हणजे रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड ही जी काही डॉक्युमेंटचा विषय असेल ते आपण आपल्या पातळीवर 1-2 दिवसामध्ये ते कॅम्प लावून ते निकाली जर लावलं तर निश्चित कलेक्टरच्या पुढच्या किंवा मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची मदत घेऊन या आदिवासी बांधवांना हक्काचं घर कसं मिळवून देता येईल याच्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू। तर माझी विनंती आहे, हे काम पुढे आता सरकलेलं आहे आणि ग्रामपंचायतचा ठरावही आपल्यापाशी आहे, तर आता आपण सगळ्या आदिवासी बांधवांनी आपलं हे बिऱ्हाड आंदोलनाला थोडंसं थांबून आम्हाला संधी द्यावी आपली सेवा करण्याची आणि आपल्याला पुनर्वसन आपलं कसं करून देता येईल। पण ते पुनर्वसन होईपर्यंत आपल्या घराला थोडासुद्धा धक्का लागणार नाही आणि कुठेही त्याच्यावर जे अतिक्रमण जरी असलं, नोटिसा जरी आल्या तरी आपण जोपर्यंत हा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत आपल्याला कुठली हानी पोहोचणार नाही आणि आपण बेघर होणार नाही याची काळजी आम्ही सगळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही निश्चित घेऊ, एवढं या निमित्ताने सांगते। हा विश्वास आदिवासी बांधवांनी ठेवावा। जे आंदोलन या ठिकाणी चालू होतं
एकलव्य संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब, महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून व आमचे समस्त आदिवासी रौंदेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जे चालू आहे, तर आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी आमदार स्नेहलताताई या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्यात. त्याचबरोबर आजचं जे औचित्य साधून शंकररावजी कोले साहेब यांची जयंती हे साधून या ठिकाणी आपली भेट या ठिकाणी झाली. तर आमचे जे मागणी होती की आमचं पुनर्वसन करण्यात यावं आणि अजूनही आम्ही ते सांगितलेलं आहे का आजही बी डी ओ साहेब या ठिकाणी आहेत, सर्व काही आहेत. आज या ठिकाणी ग्रामपंचायतीचा जो ठराव आहे तो मीडियासमोर या ठिकाणी घ्यावा अशी मी विनंती करतो. कारण का आत्तापोतर जी मागणी आता ताई या ठिकाणी बसलेल्या आहेत का ग्रामपंचायतनं आम्हाला एक काळ असं सांगितलं की आमच्याकडे गावठाण शिल्लक नाही आहे. तर आज आमच्याकडे आम्हाला आदिवासींचं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कोले साहेबांचे आदर्श असतील, या सर्वांचं ज्या अनुसरून आम्ही संघटनेत ढवळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आज आनंद वाटतो आहे का आत्तापोतर भिल्ल समाज हा फक्त काट्याकोपाट्यात राहिलेला माणूस आहे आणि संविधानाने जे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून जे आज आम्ही आंदोलन उभं केलं 8 दिवस झाले आणि आज ताईंनी जो प्रतिसाद दिला, तर आत्तापोतर फक्त आदिवासी समाजाला एक अडाणी म्हणून समजलं जायचं. तर आज आनंद वाटतो का आदिवासी समाजानं ग्रामपंचायतला हे लेटर दिलं, ठराव घ्यायला लावला आणि आज आमचं पुनर्वसन हे 7 हेक्टर जागेमध्ये आज पुनर्वसन होत आहे. आणि ताईंनी शब्द दिलेला आहे का जे कागदपत्र अपुरे आहेत ते लवकरात लवकर तहसीलदार साहेब, बी डी ओ साहेब कॅम्प घेणार आहेत. तर येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. समस्त मीडियाचे प्रमुख कोपराव तालुक्यात जी मीडिया आहे, संपूर्ण चॅनल आहेत, एकच नाव घेत नाही कारण संपूर्ण मीडियावाल्यांनी आमचा जो प्रतिसाद दिला पेपरवाल्यांचा, म्हणून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.